नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल छान असे कलिंगडाचे सरबत। तर या सरबताचे नाव तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण त्यासाठी घेतलेला आहे अशा पद्धतीने रूअफजा सरबत घेणार आहोत आपण, आणि छान असे मोठे एक कलिंगड घेणार आहोत, आणि सब्जाच्या अशा पद्धतीच्या तुळशीच्या बी सारख्या बी येतात त्या बी घेणार आहोत 2 चमचे। त्यात आपण आता अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत। छान असे सरबताची तयारी होईपर्यंत ह्या बिया 10 ते 15 मिनिटात छानच अशा मस्त फुलून वरती येतात। तर अतिशय शरीराला आरोग्यदायी या सब्जाच्या बिया आहेत। त्यासाठी घेतलेले आहे मी अर्धा लिटर दूध छान असे मस्तच असे गरम करून घेतलेले आहे। दुधाला अतिशय छान अशी साय आलेली आहे। ती साय आपल्याला दुधातच आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यातच आपण आता 1 वाटी साखर घालून घेणार आहोत। साखर विरघळेपर्यंत आता चमच्याच्या साहाय्याने मध्यम आचेवर गॅस चालू ठेवायचा आहे आपल्याला, आणि व्यवस्थित अशी ही साखर दुधात आपल्याला उकळी येईपर्यंत विरघळून घ्यायची आहे। अतिशय छान अशी दुधाला उकळी आलेली आहे। आपण आता गॅस बंद करणार आहोत। छान अशी मस्तच अशी साखर दुधात विरघळलेली आहे। दूध आपण आता थंड करून घेणार आहोत। दूध थंड होईपर्यंत आपण आता कलिंगड कट करून घेऊया। आपल्याला कलिंगडाचा अर्धा भाग या सरबतासाठी लागणार आहे। त्यासाठी आपण कलिंगडाचे छान चाकूच्या साहाय्याने 2 तुकडे करून घेणार आहोत। बघू शकता छानच असे मस्त कलिंगड निघालेले आहे। त्यात आपण आता अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे कलिंगडाचे काप करून घेणार आहोत। हे सरबत आपल्याला पिता पिता खाताही येणार आहे। अतिशय हे वेगळ्या पद्धतीचे उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं कलिंगडाचं सरबत आहे। तर छान असे मी आता सर्व कलिंगडाचे छोटे छोटे मस्तच असे काप करून घेतलेले आहे, आणि कलिंगडातल्या ज्या बिया आहेत त्या मी चमच्याच्या साहाय्याने एक एक करून साईडला काढून घेणार आहे। कलिंगडाच्या बियाही छान अशा लागतात खाण्यासाठी, पण त्या सरबतासाठी आपल्याला दाताखाली जरा टच्चर लागतात, म्हणून त्यासाठी आपण त्या चमच्याच्या साहाय्याने जमतील तेवढ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। मस्तच अशा आता बी काढून आपल्याला टरबूजाचे काप छान असे तयार झालेले आहेत। आता दूधही व्यवस्थित थंड झालेला आहे। एक असा मोठा मोकळा टोप घेतलेला आहे। त्यात आपण आता हे थंड झालेले दूध घालून घेणार आहोत। दूध छान थंड झाल्यानंतर त्यात आपण आता बघू शकता तुम्ही आपला 2 चमचे सब्जा भिजवून झालेला आहे, तो पूर्ण फुलून वाटीभर झालेला आहे। हा सब्जा आपण आता दुधात टाकून घेणार आहोत। सब्जा मला जरा जास्तीचाच आवडतो, म्हणून मी अर्धी वाटी सब्जा दुधात घालून घेणार आहे। सब्जा हा उन्हाळ्यासाठी अतिशय आरोग्यदायी आहे। आपल्याला उन्हाळा लागला असेल तरीही सब्जा खायचा आहे, आणि वजन कमी करण्यासाठीही छानच आहे सब्जा। तर आपण आता घेणार आहोत रूअफजा सरबत। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सब्जा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यातच आपण आता 5 ते 6 चमचे रूअफजा सरबत टाकून घेणार आहोत। अतिशय आरोग्यदायी आपल्याला हे सरबत बनवायचे आहे। त्यातच आपण आता छान असे कलिंगडाचे काप मिक्स करून घेणार आहोत। आणि मस्तच थंडगार असे सरबत बनण्यासाठी आपण त्यात आईस क्यूब टाकून घेणार आहोत। मस्तच असा रंगही आता सरबताचा बदललेला आहे। बघू शकता छान असा बेबी पिंक रंग आलेला आहे सरबताला। अतिशय छान असा त्याचा सुवासही येतो आहे।
जबरदस्त हे आरोग्यदायी आपल्याला सरबत बनवायचे आहे। अगदी झटपट आपले हे सरबत तयार होते। आपण आधीच दूध गरम करून ठेवल्याने आपल्याला सरबत करायला अगदी कमी वेळात आपले सरबत तयार होते। अशा पद्धतीने मी एक मग घेतलेला आहे, त्यातच आपण आता पिण्यासाठी छान असे सरबत तयार करून घेऊया। मस्तच असे त्यात आपल्याला अजून तुम्हाला वाटले तर त्यात तुम्ही टरबुजाचे काप किंवा सब्जा असेही टाकू शकतात। तर या सरबताला मोहब्बत का सरबत असेही म्हणतात। तर हे मोहब्बत का सरबत नक्कीच उन्हाळा स्पेशल तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजेच माझ्या अशा छान छान थंडगार नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। धन्यवाद।